हे हाय एव्हरीवन, लर्न इंग्लिश विथ सोनाली या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मी आहे सोनाली. तर कसे आहात तुम्ही सगळे? आशा आहे की तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहोत याची कल्पना तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल पाहून आलीच असेल. तर आजचा जो विषय आहे तो हा आहे की इंग्रजी भाषेमध्ये बोलत असताना आपण विचार कसा करायचा. खूप साऱ्या जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो खरं तर, की जर आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये अस्खलितपणे म्हणजेच फ्लुएंटली जर बोलायचं असेल तर आपण कशा पद्धतीने इंग्रजी भाषेमध्ये विचार करायला सुरुवात केली पाहिजे. कारण जोपर्यंत आपण इंग्रजी भाषेमध्ये विचार करत नाही तोपर्यंत आपण फ्लुएंटली इंग्लिश लँग्वेज बोलू शकत नाही किंवा आपली इंग्रजी भाषा जी आहे ती बोलत असताना आपण इम्प्रूव्ह करू शकत नाही किंवा सुधारणा करू शकत नाही. तर खूप जणांच्या मनात हा प्रश्न असतो की मी इंग्रजी भाषेमध्ये विचार करण्यासाठी एक्झॅक्टली काय करू, मी कोणती टेक्निक वापरू किंवा मी कोणती स्टेप घेऊ जेणेकरून मी इंग्रजी भाषेत विचार करायला सुरुवात करेन. तर हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे अँड आय एम शुअर की तुम्हीसुद्धा हा प्रॉब्लेम फेस करत असाल, हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. सो इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू यू दॅट प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खूप मदत पण होणार आहे तुम्हाला या व्हिडिओची. ओके, तर चला आपण विषयाकडे वळूयात. तर विचार करत असताना एक्झॅक्टली काय होत असतं. आपण जेव्हा कुठल्याही टॉपिकविषयी किंवा कोणत्याही विषयाविषयी जेव्हा विचार करायला सुरुवात करतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं, तर आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये जे काही शब्द असतात, स्टोअर्ड असतात, जे काही वर्ड्स, ते वर्ड्स आपण वापरतो आणि त्या शब्दांचा वापर करून आपण विचार करायला लागतो. आणि विचार करत असताना आपण आपले जे मतं असतात, जे विचार असतात, जे काही भावना असतात ते आपण त्या शब्दांचा वापर करून आपण व्यक्त करत असतो. तर हे एक्झॅक्टली विचार करत असताना होत असतं. आणि जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपोआप आपण कोणत्या भाषेमध्ये विचार करतो, तर आपल्या मातृभाषेमध्ये विचार करायला लागतो. हे खूप नॅचरली होतं आणि ऑटोमॅटिकली होतं आणि हे साहजिक पण आहे. त्यामुळे इतका याच्यामध्ये विचार करण्याची गरज नाही. हे ऑब्वियस आहे, खूप नॅचरल आहे. तर ॲक्च्युली हे माझ्यासोबतसुद्धा होत होतं, हे जनरली सगळ्यांसोबतच होतं. तर आपण चला बोलूयात याविषयी की आपण इंग्रजी भाषेमध्ये विचार करण्यासाठी नक्की सुरुवात कुठून आणि कशी करायची. तर त्यासाठी कोणती स्पेसिफिक टेक्निक आहे का याची कल्पना खरं तर मला नाही, पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्याशी की मी एक्झॅक्टली कोणती टेक्निक वापरली की मी इंग्रजी भाषेमध्ये विचार करायला लागले. सो प्लीज तुम्ही लक्षपूर्वक ऐका, खूप महत्त्वाचं असणार आहे ही टेक्निक मी जी तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण तीच टेक्निक वापरून मी स्वतः इंग्लिश लँग्वेजमध्ये विचार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच आता मी इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलत असताना इझिली बोलायला सुरुवात करू शकते. जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलायला सुरुवात करत असताना किंवा मला जास्त अवघड पण वाटत नाही. तर चला मी सांगते तुम्हाला त्याविषयी. ॲक्च्युली मी सुद्धा खूप सारे व्हिडिओज जे यूट्यूबवरती अवेलेबल आहेत ते सर्च करायचे आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे की मी एक्झॅक्टली कोणती टेक्निक वापरू, कोणती स्टेप घेऊ की जेणेकरून मी इंग्लिश लँग्वेजमध्ये विचार करण्यासाठी सुरुवात करू शकेन किंवा मी इम्प्रूव्ह करायला सुरुवात करू शकेन. पण ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा असं कोणीही नव्हतं जे इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलत असेल किंवा मग असं माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा कोणीही नव्हतं. त्यामुळे मलासुद्धा तो प्रॉब्लेम होता की मी एक्झॅक्टली काय करू, कोणती टेक्निक वापरू मी. तर मी काय केलं की ही गोष्ट माझ्या हळूहळू लक्षात आली की आपण डायरेक्टली जेव्हा विचार करत असतो तेव्हा आपण आपल्या मातृभाषेमध्ये विचार करतो. तर मग मी काय केलं, मी मुद्दाम माझी जी मातृभाषा आहे ती रिप्लेस केली इंग्रजी भाषेसोबत आणि मी मुद्दाम इंग्रजी भाषेमध्येच विचार करायला
सुरुवात केली आणि मी स्वतःला भाग पाडलं या गोष्टीसाठी की मी इंग्रजी भाषेमध्येच विचार करायचा. आता हे कसं होणार आहे, त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे एक्झॅक्टली ते मी तुम्हाला सांगते आता. आपले जे ज्ञानेंद्रिय असतात ना, त्यांना आपल्या मातृभाषेची सवय झालेली आहे. तेच शब्द आपण ऐकतो, त्याच शब्दांचा वापर करून आपण एखाद्याशी आपले जे विचार असतात ते व्यक्त करतो, आपल्या भावना व्यक्त करतो. तर आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांना इंग्लिश लँग्वेजची सवय करायची आहे. तुमच्या आजूबाजूला तसं वातावरण नाही आहे ना, इट्स ओके. माझ्या पण आजूबाजूला तसं वातावरण नव्हतं. मग मी काय केलं की मी स्वतः तसं वातावरण तयार केलं. कसं तयार केलं? मी माझ्या मनामध्येच हा विचार पक्का केला की मला इंग्लिश लँग्वेजमध्येच विचार करायचा आहे. आणि म्हणून मी काय करायचे की मी स्वतःहूनच एखादा टॉपिक निवडायचे किंवा माझ्या रोजच्या आयुष्यात काय काय घडतं, काय काय ॲक्टिव्हिटीज मी करते, त्या मी स्वतः इंग्लिश लँग्वेजमध्ये स्वतःलाच सांगायचे. तुम्ही आरशासमोर उभे राहून स्वतःला हे सांगू शकता असं वाटत असेल, तर तिथे तुम्ही कुठेही जेव्हा एकटे असता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनामध्ये, स्वतःच्या डोक्यामध्येच तुम्ही स्वतःला ते इंग्लिश लँग्वेजमध्ये सांगा. तुम्ही स्वतःशीच बोलायला सुरुवात करा. जर तुमच्याशी बोलण्यासाठी कोणताही पार्टनर नसेल ना इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलण्यासाठी, इट्स ओके. तुम्ही स्वतःशीच बोलायला सुरुवात करा. आय नो तुम्हाला थोडंसं असं वाटत असेल की स्वतःशीच कसं बोलायचं, पण खरं सांगू का, आपण जेव्हा विचार करतो ना, तेव्हा आपण स्वतःशीच बोलत असतो. ही प्रत्येकाची सवय आहे असं मला वाटतं. ही सवय माझीसुद्धा आहे की मी स्वतःशीच बोलत असते कोणत्याही टॉपिकवरती विचार करत असताना, आणि मला आवडतं ते करायला. आपण सगळेच करतो हे ॲक्च्युली विचार करत असताना. सो वी नीड टू ॲक्सेप्ट इट अँड वी हॅव टू टेक बेनिफिट ऑफ दॅट हॅबिट. ओके. तर तुम्ही त्या सवयीचा ना स्वतःला फायदा करून घ्या की तुम्ही स्वतःशी विचार करत असताना जेव्हा बोलताना, तेव्हा तुम्ही तुमची मातृभाषा रिप्लेस करा, मुद्दाम रिप्लेस करा आणि इंग्लिश लँग्वेजमध्येच बोला स्वतःशी. कारण हीच जी टेक्निक आहे ती तुम्हाला मदत करणार आहे. आणि याच टेक्निकचा वापर मी सुद्धा केला होता. मी स्वतःशीच इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलायचे. आणि तुम्हाला हे सुद्धा वाटत असेल की अरे आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलणार आहोत खरं स्वतःशी, पण जर मी इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलत असताना जर कुठे चुकलो किंवा चुकले तर मला कोण सांगणार आहे? काहीही प्रॉब्लेम नाही. खरं सांगू का, तुम्ही जेव्हा सुरुवात कराल ना, तेव्हा हळूहळू ग्रामरचे रूल्स पण जसे तुम्हाला माहीत होतील, हळूहळू बोलायला सुरुवात कराल, हळूहळू तुम्ही ऐकायला सुरुवात कराल इंग्लिश लँग्वेजमध्ये, तेव्हा तुम्हाला आपोआप कळेल की तुम्ही कुठे चुकीचं वापरलं आहे, म्हणजेच क्रियापद वापरलं आहे किंवा सहाय्यकारी क्रियापद चुकीचं वापरलं आहे. या गोष्टी हळूहळू तुमच्या लक्षात येऊ लागतील. सो यू नीड नॉट टू वरी अबाउट इट. सो पहिली स्टेप तुम्ही अशी घेऊ शकता की तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये जास्तीत जास्त ऐकत जा. मी आधी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की कोणते यूट्यूब चॅनल्स मी रेफर केले की मी ते बघायचे, ऐकायचे, ज्यांनी मला खूप हेल्प झाली की मी इंग्लिश लँग्वेजमध्ये विचार करू शकेन, माझी इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करू शकेन. काही यूट्यूब चॅनल्स आहेत जे मी तुम्हाला रेफर केलेत. सो प्लीज ते तुम्ही बघा आणि ते यूट्यूब चॅनल्स तुम्हीसुद्धा रेफर करा लिसनिंगसाठी. ओके. लिसनिंगसाठी तुम्हाला ते मदत करणार आहे. सो प्लीज तुम्ही सुरुवात करायची असेल ना, जर तुम्ही बिगिनर असाल ना, तर तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये ऐकण्यापासून सुरुवात करू शकता. म्हणजे बघा, मूवीज जे असतात ना इंग्लिश लँग्वेजमध्ये, ते त्याची जी ॲक्सेंट असते ना खूपच फास्ट असते. त्यामुळे तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्हाला ते समजून घ्यायला सुरुवातीला खूप डिफिकल्ट जातं. ॲक्च्युली मलासुद्धा जात होतं. त्यामुळे मी काय केलं, मी सिरीज बघायला सुरुवात केली. यूट्यूबवरती खूप सारे सिरीज फ्री अवेलेबल आहेत जे तुम्ही बघू शकता. तर ते सिरीज तुम्ही बघू शकता. किंवा बेस्ट म्हणजे तुम्हाला कार्टून बघायची सवय असेल तर तुम्ही कार्टून इंग्लिश लँग्वेजमध्ये बघायला सुरू करा. स्टोरीज इंग्लिश लँग्वेजमध्ये बघा जे यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. खूप सारे असे चॅनल्स आहेत. प्लीज तुम्ही तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे की तुम्ही कोणते यूट्यूब चॅनल्स रेफर करू शकता अँड इट इज गोइंग टू बी रिअली हेल्पफुल फॉर यू.
सो प्लीज तो व्हिडिओ बघा तुम्ही आणि स्टार्ट करा ही टेक्निक स्वतःवरती इम्प्लिमेंट करण्यासाठी. इम्प्लिमेंट म्हणजे की अंमलबजावणी करा याची. स्वतः प्रत्यक्षात वापरायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यामध्ये. ओके. तर ही टेक्निक म्हणजेच तुम्ही विचार करत असताना तुमची जी भाषा आहे, मातृभाषा, ती तुम्ही रिप्लेस करा, चेंज करा इंग्लिश लँग्वेजसोबत आणि फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये विचार करायला सुरुवात करा. मग ते कोणतेही सेंटेन्सेस असू शकतात, छोटे छोटे. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुम्हाला काय वाटतं, काय नाही, तुमचं रोजचं रुटीन याविषयी तुम्ही रोज इंग्लिशमध्ये कमीत कमी 15 मिनिटं बोला स्वतःशी. अँड आय एम शुअर दॅट दिस टेक्निक इज गोइंग टू बी रिअली रिअली हेल्पफुल फॉर यू. सो प्लीज तुम्ही ही टेक्निक स्वतःवरती इम्प्लिमेंट करा, जेणेकरून तुम्हाला हे खूप मदत होणार आहे या गोष्टीची की तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये विचार करायला सुरू कराल. सो दिस इज द टेक्निक विच आय वॉन्टेड टू शेअर विथ यू. आय होप दॅट दिस इज हेल्पफुल फॉर यू. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती मी माझे टेक्निक्स आणि स्टेप्स, जे काही टिप्स आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. अँड प्लीज लेट मी नो इफ यू वॉन्ट मी टू मेक व्हिडिओज इन इंग्लिश लँग्वेज. तर मी इंग्लिश लँग्वेजमध्ये व्हिडिओज बनवेल किंवा मग मराठी लँग्वेजमध्ये बनवेल. ओके. तुमचे काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला बिंदास कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. सो चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.